सण आपल्याला पाहायला मिळतोय लाजवाब स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि फायनल मध्ये दाखल झालाय तो अर्थातच KSK महाबळेश्वर हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला। अभिनंदन आणि हार्डलक बॅडलक आपण देऊयात विराट मूर्ती वाल्मिकी पठार या संघाला। आपण देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळलात आणि आता मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पाहूया आता या मॅच मध्ये काय घडणार आहे। चला विनंती करतो वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या कारण अजूनही फायनलचा सामना बाकी आहे। फिल्डिंग करणारा परी 11 कराड संघ लक्ष द्या। फायनलची मॅच आपल्याला जास्तीत जास्त ओव्हरची जर खेळायची असेल तर इथून तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश कदम अँड टीम कारण आपला संघ फायनल मध्ये दाखल झालेला। चला प्लीज वेळ कमी घ्या। सुजित शेवाळे कळकळीची विनंती आहे वेळ कमी घ्या। अजूनही फायनलचा सामना बाकी आहे विनंती करतोय। चला सामन्याला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग इनला ओमकार, नॉन स्ट्रायकिंग इनला हर्षल, गोलंदाजी मार्क वरती सुजित शेवाळे। पहिला बॉल सुजितचा पहिला बॉल हवेत पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ विकेटचं प्रात्यक्षिक पहिल्याच बॉल वरती धक्का बसलाय। अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅट्समन इथून मात्र बाद झालाय। ओमकार शून्याचा चष्मा घालून पॅव्हलियनच्या दिशेला रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरला बॅट्समन ओमकार आणि इथून मात्र बाद होतोय। पाहूया आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विकी लोणावळ्याची चिक्की आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जावळीचा विकी। पाहूया विकीच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार। विकीला आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण ही मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे। जो संघ जिंकतोय तो मात्र फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा सुजित शेवाळे घरनिकीचा राजा सध्या गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय। यावेळीचा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झालाय तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्यांना बीट करून बॉल चाललाय सीमा पार। रन्स मिळताय 4 येतो हा खणखणीत चौकार। जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला मॅग्निफिशंट स्ट्रोक आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या बॉल वरती विकेट आली दुसऱ्या बॉल वरती चौकार आला। 3 ओव्हरची मॅच आहे दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट ही मॅच। प्रेक्षकांची मांदी या आळे आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे मात्र उपस्थित आहेत। लाईव्हच्या सहाय्याने जे प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही या पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट अंडर 22 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। या वेळेला फटका चांगला समोरच्या दिशेला लेन बॉल पिक केला अनस्टॉपेबल अनबिलेबल सुपर सही ऊपर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त फटका 6 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील आणि या 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात। 10 धावा 10 रन्स ऑन दी बोर्ड 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। चला सिद्धू या गुणलेखनासाठी
पुन्हा एकदा आता सुजित शेवाळे इथून मात्र तयार होतोय. पाहूया सुजितच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग इनला यावेळीचा बॉल सोडून दिला. पंच यश पाटील यांचा इशारा आलाय की हा व्हाईट बॉल आहे. 3 बॉल. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र झाला परंतु त्या मुवमेंटला घडतंय काय. इथे जर का आपण बघितलं तर ज्या विकेटची अपेक्षा होती ती विकेट मिळवून दिली जाते आणि बॅट्समन इथून मात्र फुल टॉस बॉल वरती बाद झालेला. बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरने खूप चांगला झेल कॅरी केला आणि बॅट्समन आता बाद झाला. या दरम्यान मात्र पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. मैत्री ग्रुप जावळी संघ आपला 12th मॅन पाठवा कारण स्पर्धा लाईव्ह आहे आणि सेमीफायनलची मॅच आहे. साहिल स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग आणि या मुवमेंटला इथून मात्र एक धाव देखील कंप्लीट केली गेली. एकाच धावेवरती बॅट्समनला संयम दाखवावा लागतोय. बारा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहेत. सुजित शेवाळे यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाईन लेन चांगली आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड लक मिस्टर योगेश परंतु भरपूर चांगलं क्रिकेट आपण खेळलं. प्रेक्षकांना इम्प्रेस केलं. एक अर्धशतक आपल्या बॅटमधून देखील प्रेक्षकांना पाहायला मिळालं परंतु थोडेसे हे आपल्या संघाचे प्रयत्न कमी पडले. नेक्स्ट टाइम याच उमेदीने आणि आशेने आपण मैदानाच्या आतमध्ये उतराल अशी आम्ही इच्छा बाळगतोय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी आता गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. आदर्श सूर्यवंशी या खेळाडूला छोटा पॅकेट बडा धमाका. येवती या छोट्याशा गावाला खेळाडू बिलॉंग करतो आणि आज मात्र तालुका लेवलचं क्रिकेट खेळत असताना चांगलं प्रदर्शन. ओ फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतो हा बॅट्समन साहिलच्या बॅटमन उत्तुंग षटकार. जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या फटक्याला सजवला आणि आता 6 धावा प्राप्त झाल्या. काय फटका सजवलाय. पहिल्या बॉलवरती गोलंदाज आदर्शचं इथून मात्र षटकाराने स्वागत केलं जात आहे. आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून घनसोली नगरी दानाने सोडलेली आहे. या स्पर्धेने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. यावेळेला सोडून दिला. तिथे मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा आदर्श तयार होतोय. यावेळेला फटका चांगला. 1 धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय बॅटर साहिलला. आता स्ट्रायकिंग वरती ज्याच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मधील तो खेळाडू हर्षल
सध्या आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक इन वरती. तो सध्या शांत आहे, त्याला आता आक्रमकतेचं रूप धाडस करावं लागेल, कारण ही मॅच दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे. सेमीफायनल 2चा सामना. चला वेळ कमी घ्या कराड संघ. बॉल तयार. या वेळेला फटका चांगला आहे. कुठेतरी आमचे शब्द ऐकले की काय? आम्ही म्हटलं की हर्षला फलंदाज शांत बसलाय, परंतु इथे मात्र आता तो पेटून उठलाय. षटकार आला नुकताच त्याच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27. आदर्श चांगला गोलंदाज आहे, परंतु या ओव्हर मध्ये कुठेतरी बॅट्समन पासून बॉल लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना अपयश मिळते. पाहूया आता आदर्श इथून मात्र कमबॅक करेल का? या वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाईन लेंथ चांगली होती. बॅटला ब्रश झालाय का अंपायर? यस, एक धाव जरूर इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केली जाईल. आणि आता 28 धावा धावफलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. दरम्यानचा पुढचा बॉल आदर्श तयार होतोय. आदर्श थांबतोय. 28 धावा. तुमचा 12वा आहे भाऊ इथं. भाऊ आपला एक्स्ट्रा प्लेयर आहे हो इथं. भाऊ आपला एक्स्ट्रा प्लेयर आहे इथं. अंपायर पहिला बॉल नो बॉल होता का? हा, थँक्यू. हा, 29 चुकीची केली जाते दुरुस्ती. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 29 धावा. यावेळीचा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. एकाच धावेवरती बॅट्समनला संयम दाखवावा लागतोय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज आदर्श सूर्यवंशी याच्या स्पेल मधील. पाहूया आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज आता इथून मात्र तयार होतोय. आदर्श स्ट्राइकिंग इनला. यावेळेला हा बॉल सोडून दिलाय. यश पाटील यांचा इशारा आला. व्हाईट बॉल. सकाळपासून आपण बघतोय ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यश पाटील यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. त्याबरोबर त्यांचे मित्र साहिल यांनी देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न सुजित शेवाळे. बॉलच्या मागे रनआउटची संधी होती, परंतु इथे मात्र चिकी रन्स कंप्लीट केली जाते. आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 32 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. पाहूया बॉलर तयार. या वेळेला लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि डॉट बॉलची सांगता. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धावफलकावरती. चला शेवटचं षटक बाकी आहे. कराड संघ आपण भरपूर वेळ घेत आहे. सुजित शेवाळे आपल्याला कळकळीची विनंती आहे, वेळ कमी घ्या. 32 धावा. 32. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. आता गोलंदाजीच्या मार्क वरती शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 1-2 ऑलराऊंडर खेळाडू या टीम मध्ये आपण सकाळपासून बघतोय. चांगला खेळ त्यांनी सुद्धा खेळला. शुभम पाटीलचा पहिला बॉल. बॅटची कडा आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते.
33 33 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहेत. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. 5 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र अंपायर लेग बाय ना, लेग बायची धाव आहे ना. यस, थँक्यू. लेग बायच्या रूपाने ही एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते आणि 34 धावा धावफलकावरती आमचे लाडके मान्यवर ज्यांची आम्ही सकाळपासून वाट बघत होतो त्यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम, आगतम, सुस्वागतम. आता 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 3 धावा ऍड केल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावा अजूनही मात्र या पहिल्या डावातील बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार होत आहेत. शुभम पाटील. शुभमचा हा बॉल लेंथ चांगली होती. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आहे आणि आता दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होती. गोलंदाज तयार होईल शुभम पाटील. पाहूया स्ट्रायकिंग इन वरती सध्या हर्षल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया त्याच्या बॅटमधून आता मोठा फटका येईल का. यावेळेला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती आणि बॉल हवेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतायत धावा 4. येतोय पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मधील हा ब्रँडेड चौकार. 22 वर्षाच्या खालील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. युवा खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म यश पाटील आणि साहिल हे 2 जवळचे मित्र यांनी निर्माण करून दिला. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. यावेळेला फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हा षटकार आलाय. धावफलकावरती धावा आपण बघतोय 49 आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य आहे. चला मैत्री ग्रुप संघ मैदानाचा ताबा घ्या. फायनलची 2 एकच करा आता. आम्ही तर फायनल किती ठेवू? एकच ओव्हर आता. एकच आता बोलून घेऊ का, नाही तर परत टेन्शन. चला मैत्री ग्रुप संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. विकी चला फिल्डिंग लावून घ्या. मैत्री ग्रुप 50 धावांचं लक्ष्य. येणारे बॉल 18 आणि विजयासाठी परी 11 कराड या संघाला 50 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. पाहूया आता या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल. पहिली सलामीची गोड जोडी
मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे, तर दुसऱ्या साईडला शुभम पाटील. गोलंदाज तयार. लोणावळ्याची चिकी आणि गोलंदाजी मार्क वरती मैत्री ग्रुप जावळीचा विकी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आता इथून मात्र तयार होतोय. विकी चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ. यावेळेचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. यश पाटील सरांचा इशारा आलाय. हा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. सकाळपासून मात्र या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू चांगला क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये सुजित शेवाळे सध्या स्ट्राइक इन वरती. फटका चांगला आहे. बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय सुजितच्या बॅट बंद. हा खणखणी चौकार. सुजितला माहिती आहे लक्ष मोठं आहे, तर आपल्याला सुरुवातीपासूनच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि चांगलं क्रिकेट इथून मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुजित शेवाळे घरनिकीचा राजा म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. वन बाउंडची ताकीद देखील आता दिली जाते या गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लो और फुलटॉस होता आणि तिथे मात्र बॉल चालला डिक्लेअर जोर मध्ये. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत धावफलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉल हवे तिथे बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत होते. घडतंय काय या मुवमेंटला जर का आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची रन आता धावली जात नाहीये, म्हणजे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावरती 7 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय सुजित शेवाळे जो खेळाडू मात्र सकाळपासून मात्र जबरदस्त क्रिकेट दाखवलं होता. तो सुजित शेवाळे आता या मॅच मध्ये शांत बसलाय. ओ शांत बसायला मी काय संत नाहीये. आणि तिथे मात्र आता फटका अप्रतिम दाखवलाय. 2 तेरी तो 1 मेरी. बॅटल दोघांमध्ये चांगलं रंगलंय आणि बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना. 6 धावांकरिता हा षटकार. यावेळेला देखील फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक. काय फटका सजवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. जबरदस्त फटका. 2 बॉल वरती 2 षटकार आले आणि आता धावफलकावरती धावा झपाट्याने वाढतात. धावा आपण बघतोय 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला दुसरा गोलंदाज. थोडीशी घाई करा. बारा बॉल मध्ये 31 करायच्या आहेत. यावेळेला
बॉल हवेत खेळलाय. ओ माय गॉड, बॉलचा अंदाज घेता आला नाहीये आणि बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबसे कातिल शुभम पाटील सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पहा, त्या फिल्डरच्या माध्यमातून चुकी झाली, लगेच बदल केले जात आहेत. हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील फटका चांगला आहे. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला फुल टोल केलाय. टक असा आवाज त्याच्या बॅट मधून आला आणि याही बॉल वरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथे जर का आपण बघितलं तर सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 21 करायचे आहेत. चला, सीमा रेषेलगत जे आमचे प्रेक्षक आणि खेळाडू मॅच एन्जॉय करतात, आपण थोडस मागे उभे राहून ही मॅच एन्जॉय करा. यावेळेला फिंगर रोल्स केले होते. ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल हाताळला. हे तर व्हेरिएशन असायला हवं गोलंदाजाकडे आणि ते व्हेरिएशन इथून मात्र दाखवलं जाते. 9 बॉलमध्ये 21. यावेळेला व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. आता येणारे बॉल 9 आणि 9 बॉलमध्ये 20 धावांची गरज. फटका चांगला आहे. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग फ्लॉट मध्ये. काय फटके सजवले जात आहेत. शुभम पाटीलच्या बॅटमॅन हा समोरच्या दिशेला जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावांकरिता षटकार आला. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 धावा, 2 षटकार, 1 डबल. इथे घडतंय काय आता पाहावं लागेल पंचांकडे. ऑन फील्ड अंपायर आता कोणता डिसिजन देतील हे आपल्याला बघायचं आहे. खूप चांगली पंचांची भूमिका स्वतः आयोजक यश पाटील करतात आणि यश पाटील यांचा इशारा आला की हा नो बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, यापुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. 8 बॉल मध्ये 12. यावेळेला बॉल हवेत परंतु फ्री हिट आहे. बॉलच्या मागे फिल्डर फ्री हिट आहे हे विसरून चालणार नाही. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 7 बॉल आणि 11 धावांची गरज. गोलंदाज पियुष महत्वाचा बॉल आता इथून मात्र हाताळेल. या बॉल वरती आता या मॅचचा निकाल आपल्याला समजणार आहे. 7 बॉल मध्ये 11. बॉल तयार. राऊंड विकेट ना. यावेळेचा हा बॉल बॅटची कडा. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत. 10. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या स्पर्धेचं जर का आपण बघितलं तर या स्पर्धेमधून दुसरा फायनलिस्ट संघ कोणता मिळणार याकरिता सध्या लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कराड तालुका एका साइडला तर दुसऱ्या साइडला जावळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. सहा चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आलाय आर्यनचा पहिलाच बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम पाटीलच्या बॅटमन हा षटकार आलाय. आसमानी आणि गगनचुंबी हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता 5 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. चला, प्रथमेश कदम KSK महाबळेश्वर टीमचे कॅप्टन
टॉस साठी या 5 बॉल आणि विजयासाठी आता धावा करायच्या आहेत 4. 5 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. यावेळेला इथे घडतंय काय पाहावं लागेल नक्की या बॉल वरती घडलंय काय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला खोदून काढलं आणि इथे मात्र बॅट्समन चला बॅट्समन बाद झालेला, परंतु शुभम पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर कराटकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे, अफलातून खेळ दाखवला. आता 4 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. 4 धावा 4 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार. बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागत आहे. 3 बॉल वरती आता 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावा. 3 धावा 3 चेंडू. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपला. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं म्हणजे चुकीचं ठरवलं जातं. 3 बॉल मध्ये 3 बॉल तयार. यावेळेला फटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. ओ आता इथे मात्र रनआउटच्या रूपाने बॅट्समन झालाय आउट. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. चला नेक्स्ट बॅट्समन. मैदानाचा ताबा घ्या. चला नेक्स्ट 2 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. जावळी की कराड, कराड की जावळी अशी लढत सुरू आहे. बॉल तयार. पाहूया कोण पडणार कोणावरती भारी. चला कराड टीम, कराड संघ बॅट्समन पाठवा. स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा लाईव्ह आहे. अशा चुका कमी प्रमाणामध्ये झाल्या पाहिजेत. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. गोलंदाज तयार. कोण पडणार कोणावरती भारी. कराड की जावळी. आणि आता इथे मात्र पायाचा वेध घेतल्यानंतर लेग बायच्या रूपाने 1 धाव कंप्लीट केली. सामना जिंकलाय. अभिनंदन. परी 11 कराड संघ फायनल मध्ये दाखल झाला. वेल प्लेड. आणि फायनलचा आता आपण टॉस करणार आहोत. KSK महाबळेश्वर विरुद्ध परी 11 कराड. या 2